नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरीला माने शिक्षा दिलेली असते की जात्यावरती गहू दळायचे. कारण का? चोरी केली म्हणून. जी चोरी कावेरीने केलेलीच नाही आहे त्याची शिक्षा ती भोगत असते. तेव्हा यशला सत्य कळलेलं असतं. यशच्या रूममध्ये माचं पेंडंट सापडल्यानंतर तो धावत पळत येतो आणि म्हणत असतो की विद्या वहिनी, मा कुठे आहे ते सांग आधी. तेव्हा विद्या म्हणते की मा तर मंदिरामध्ये गेलेत ना दर्शनासाठी. तेव्हा इथे त्याला खूपच जास्त टेन्शन येतं. तो सगळ्यात आधी येतो कावेरीकडे. कावेरीला म्हणत असतो की थांबा, तुम्हाला शिक्षा भोगायची गरज नाही आहे. तुम्ही काही केलेलं नाही आहे मला कळलं आहे. पेंडंट सापडलं आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते का? तुम्हाला तर हेच हवं होतं ना की मी शिक्षा भोगावी म्हणून. तुमच्या नजरेत तर मी चोरच होते. तुम्हाला वाटलं ते पेंडंट मी चोरलं आणि मीच ते विकायला जात होते ना. मग आता तुम्हाला काय एवढा कळवळा आलाय? मला जर माने शिक्षा दिली तर मला माझी शिक्षा भोगू द्या. आणि इथे कावेरी यशचा हात बाजूला करते आणि म्हणते की तुम्हाला हेच हवं होतं म्हणून तर तुम्ही पाठलाग करत होतात. आता हे तुम्ही नाटक का करताय? मला आता थांबायचं नाही आहे. मी माझी शिक्षा पूर्ण करणार. तेव्हा यश म्हणतो, हे बघा, माझा गैरसमज झाला होता. मी तुम्हाला सोनाराजवळ फोनवरती बोलताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला वाटलं की कदाचित कदाचित तुम्ही माझं पेंडंट तिथे विकायला चाललाय. हे बघा, मला तुमच्यावरती संशय होता पण आता नाही आहे. आता माझा गैरसमज दूर झाला आहे. मी तुम्हाला चुकीचं समजलो त्यासाठी मी तुमची माफी मागतोय. पण तुम्ही काही केलेलं नाही आहे हे मला कळलं आहे. तुम्हाला आता शिक्षा भोगायची गरज नाही आहे. तुम्ही थांबवते. तुम्ही नका गहू दळू. तेव्हा कावेरी म्हणते, अजिबात नाही. मी आता गहू दळून दाखवणारच. तुम्ही इथे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता माझ्यावरती एवढा मोठा चोरीचा आळ घेतलात. मी सांगत होते की मी चोरी केलेली नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती संशय घेतलात. माझा पाठलाग केलात आणि सगळ्यांसमोर मला चोर ठरवलं. तुम्ही सांगितल्यानंतरच माने मला ही शिक्षा भोगायला सांगितले ना. मग आता ही शिक्षा मी भोगते. त्यानंतर यश म्हणतो, तुम्हाला कळत का नाही आहे? मी त्यासाठीच तर तुम्हाला सॉरी म्हणतोय ना. माझा गैरसमज झाला होता पण आता पेंडंट सापडलं आहे ना. मग कशाला उगाच तुम्ही ही शिक्षा भोगताय? हे बघा, आता मला तुमच्यावरती कुठलाही आरोप करायचा नाही आहे. त्यानंतर इथे यश लगेच मला फोन करायला घेतो. मा काही फोन उचलायला तयार नसते कारण कावेरीसुद्धा हट्टीपणा करत असते. ती म्हणत असते की मी आता शिक्षा भोगणारच. मी कुणाचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे. त्यानंतर इथे यश मला फोन करत असतो पण माझा फोन लागत नसतो. यश म्हणत असतो की काय झालं आहे? माझा फोन का लागत नाही आहे? तेव्हा इथे तो कावेरीला म्हणतो, हे बघा, प्लीज थांबवा हे सगळं. प्लीज थांबवा, तुम्हाला करायची गरज नाही आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते की नाही, मला माने शिक्षा दिली आहे ना, मी माझी शिक्षा पूर्ण करणार. तेव्हा इथे कावेरीचे हात, यश आता तिच्या हाताकडे लक्ष जातं तेव्हा तिचे हात पूर्णपणे लाल लाल झालेले असतात. तिच्या हाताचे इथे आता छाले पडलेले असतात. तेव्हा तो म्हणतो, हे बघा, प्लीज थांबवा हे सगळं. खरंच करायची गरज नाही आहे. मी तुमच्यासमोर हात जोडतो. माझा गैरसमज झाला होता. मी हे मान्य करतोय ना की माझं चुकलं म्हणून. मी हात जोडतोय तुमच्यासमोर, तुमची माफी मागतोय. का तुम्हाला कळत नाही आहे? प्लीज थांबवा. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अजिबात नाही. मी थांबवणार नाही आहे. मला शिक्षा व्हावी. मला सगळेजण चुकीचे समजायला हवेत. माझा सगळ्यांनी राग केला पाहिजे अशीच इच्छा होती ना तुमची. मग आता तुम्हाला माझ्यासाठी इतकं वाईट का वाटते? आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि तसंही ही शिक्षा मला तुमच्या माने दिली आहे ना, मी चुकीची आहे म्हणून. मग जोपर्यंत मा सांगत नाही ना तोपर्यंत मी इथे दळतच राहणार. मी आता कुणाचं काही ऐकणार नाही आहे. त्या जेव्हा मला थांबायला सांगतील मी तेव्हाच थांबणार, असं कावेरी म्हणते. तेव्हा इथे कावेरी आता ऐकायला काही तयार नसते. ती इथे दळतच असते. कारण माने सांगितलेलं असतं की तू चोरीचा आरोप इथे मान्य करत नाही आहेस ना. मग तुझी आता हीच शिक्षा असणार आहे की जोपर्यंत तू चोर नाही आहेस हे सिद्ध होत नाही किंवा तू तुझा आरोप इथे मान्य करत नाही तोपर्यंत इथे हे दळण तू दळत राहायचं. एक पोतभर गहू इथे कावेरीला दळायला दिलेलं असतं आणि त्यामुळे ती आपली शिक्षा पूर्ण करत असते. तेव्हा यश म्हणत असतो की हे बघा, ही शिक्षा तुम्हाला माझ्यामुळे मिळाली आहे ना, बरोबर ना? कारण मी तुमच्यावरती चोरीचा आळ घेतला म्हणून माने तुम्हाला ही शिक्षा भोगायला सांगितले. मग ठीक आहे, तुमच्याबरोबर आता ही शिक्षा मी सुद्धा पूर्ण करणार. तेव्हा कावेरी त्याच्याकडे बघतच राहते. ती म्हणत असते, त्याची गरज नाही आहे. तुम्हाला हवं होतं ते तुम्ही केलं, ते तुम्हाला मिळालं. आनंद.
माझ्यावरती इथे आता खूपच जास्त खूप मोठा आरोप केला आहे, तो सुद्धा चोरीचा. ते सुद्धा मी काहीही न केलेलं असताना. मग तुम्हाला आता हे सगळं करायची गरज नाही आहे. ही शिक्षा मी एकटी भोगणार. तेव्हा यश म्हणतो, अजिबात नाही. तुम्ही काही केलेलं नाही आहे ना, मग तुम्ही एकट्याने का शिक्षा भोगायची? माझ्यामुळे तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागते. मी तुमची मदत करणारच. तेव्हा इथे यशसुद्धा तिच्याबरोबर शिक्षा भोगत असतो, तिला मदत करत असतो. तेव्हा ती यशकडे बघते आणि म्हणत असते की मी चोरी केलेली नाही आहे. मी मुळात चोरच नाही आहे. मी चोरी कधी करू शकत नाही. तेव्हा यश म्हणतो, माहिती आहे मला. मग कोण आहात तुम्ही? ते तरी मला सांगा ना. कोण आहात कोण तुम्ही? तेवढ्यातच इथे कावेरी काहीसुद्धा बोलत नाही. ती यशकडे बघतच राहते. तेव्हा यश तिला विचारत असतो की बोला ना, कोण आहात कोण तुम्ही? मला सांगा तुमच्याबद्दल. तेव्हा कावेरी गप्प बसते. तेव्हा यश आणि कावेरी दोघेजण सोबत जात्यावरती गहू दळत असतात. तेव्हा तिथे मा येते, पौर्णिमा येते, यमुना येते. सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, काय रे यश, हे सगळं काय आहे? हे तू का करतोयस? तेव्हा मा म्हणते, यश, हे सगळं तुला करायची काय गरज आहे? मी आधीच सगळ्यांना निष्कून सांगितलं होतं की ही एकटी शिक्षा भोगणार. कुणीही हिला मदत करायची नाही. मग तू का आलास तिला मदत करायला? तुला माझा शब्द इथे पाळायचा नाही आहे का? माझं बोलणं तुला ऐकायचं नाही आहे का? तेव्हा यश म्हणत असतो की मा, अगं त्या विनाकारण शिक्षा भोगतायत. खरंच त्यांनी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मा म्हणते, अरे तूच म्हणालास ना की तिने पेंडेंट चोरले म्हणून आणि ती विकणारसुद्धा होती. तेव्हा यश म्हणतो, नाही मा, तिने खरंच काही केलेलं नाही आहे. पेंडेंट माझ्या रूममध्ये सापडलं. हे बघ. तेव्हा इथे पौर्णिमा आता यमुनाला म्हणत असते की यमुना, हे सगळं काय आहे? मी तुला ते पेंडेंट व्यवस्थित ठेवायला सांगितलं होतं ना. तुझ्या ड्रेसच्या कोपऱ्याला ते बांधून ठेवलं होतंस ना. मग ते यशच्या रूममध्ये कसं काय गेलं? तेव्हा इथे यश म्हणतो, मा, हे बघ तुझं पेंडेंट हे माझ्या रूममध्ये सापडलं. तेव्हा ती म्हणते, कसं काय? हे पेंडेंट तुझ्या रूममध्ये कसं काय सापडलं? तेव्हा इथे यश सांगतो, त्यावेळेला ईशा त्याच्या रूममध्ये धुवायचे कपडे घ्यायला गेलेले असते आणि तो कपडे द्यायला जाणार आणि तेवढ्यातच ते पेंडेंट तिथे सापडलेलं असतं. तेव्हा कावेरीसुद्धा ते बोलणं ऐकते आणि त्यानंतर इथे प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणत असते की यमुना, अगं एक काम तुला धड करता येत नाही गं. आता किती मज्जा आली असती. दिवसभर ही इथे जात्यावरती दळत बसली असती. आता तर संध्याकाळ झाली. पूर्ण रात्रभर तिने हे काम केलं असतं. किती मोठा आनंद भेटला असता ना आपल्याला. पण नाही. कसं ठेवलं कसं होतंस गं ते पेंडेंट? तुला व्यवस्थित ड्रेसला बांधून ठेवायला सांगितलं होतं ना. तेव्हा यमुना म्हणते, काकू, अगं मी व्यवस्थित ड्रेसला बांधूनच ठेवलं होतं. पण मगाशी नाही का माझ्या ड्रेसवरती चहा सांडला आणि मग मी चेंज केले ना कपडे. तेव्हा तो ड्रेस हिने धुवायला नेला असेल आणि तेव्हाच ते पेंडेंट यशच्या रूममध्ये पडलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरीला कळलेलं असतं की ते पेंडेंट यशकडेच होतं. यश म्हणतो की कदाचित माझ्या जीन्समध्ये असेल आणि मी सगळीकडे शोधत होतो. ते धुवायचे कपडे होते, त्याच्यामधून ते पेंडेंट पडलं असेल. मा, या सगळ्यामध्ये खरं तर माझी चुकी आहे. त्यांची चूक नाही आहे. मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. प्लीज मला झालं तर माफ करा. पण मी खरं सांगतोय, यांची चुकी नाही आहे. यांना विनाकारण शिक्षा भोगायला लागली. तेव्हा प्लीज मा, हे सगळं थांबव. आत्ताच्या आता हे सगळं थांबव. त्यांनी चोरी केलेली नाहीच आहे. माझा गैरसमज झाला होता. तेव्हा यश आता जे काही सत्य आहे ते आपल्या माला सांगतो. सगळे गैरसमज दूर करतो आणि इथे सगळ्यांची माफीसुद्धा मागतो. कावेरीवरती विनाकारण एवढा मोठा चोरीचा आरोप केलेला असतो. त्यामुळे कावेरी आधीच दुःखी असते. त्याच्यामध्ये उपाशी तापाशी काहीही खाता न पिता इथे ती दळत बसलेली असते. त्यामुळे इथे आता तिला चक्कर येते. कावेरीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा विद्या तिला पकडते. तेव्हा इथे मालासुद्धा खूपच मोठा धक्का बसतो की आपण विनाकारण तिला एवढी मोठी शिक्षा दिली. तिची काहीही चूक नसताना आणि तिला चक्कर आली. त्यानंतर इथे आता कावेरी तिला आता तिच्या रूममध्ये आणून झोपवतात. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की बिचाऱ्या कावेरी वहिनी, सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे आणि त्यांच्यावरती चोरीचा आरोप केला आणि काही न खाता पिता त्या इथे दळत बसल्या होत्या. त्यांना त्रास तर होणारच ना. आधीच त्यांनी किती आणि काय काय सहन केलं आहे आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी शिक्षा. तेव्हा इथे यश म्हणत असतो की विद्या वहिनी, माझ्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली. मी या सगळ्याला जबाबदार आहे. मी या सगळ्याला कारणीभूत आहे. तेव्हा विद्या म्हणते, भाऊजी, जे काही झालं त्याच्यात तुमचीसुद्धा काही चूक नाही आहे. गैरसमज झाले होते म्हणून कदाचित हे सगळं घडलं. तुम्ही काळजी करू नका. कावेरी वहिनींना आता बरं वाटेल. त्यांनी थोडा आराम केला ना की बरं वाटेल त्यांना.
तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते की भाऊजी मी जाते आणि कावेरी वहिनींसाठी आहे ना गरमागरम सूप बनवून आणते. त्यांना सूप दिलं ना की बरं वाटेल. तेवढ्यातच चिकू रडायला लागतो. तेव्हा ईशा म्हणत असते की यश दादा तू थोडा वेळ थांबतोस का? अरे चिकू रडतोय ना, मी चिकूला जाऊन बघते. तेव्हा इथे विद्या आणि ईशा दोघीजणी रूममधून गेल्यानंतर तिथे यश असतो. यशला आधीच वाईट वाटत असतं, अपराध्यासारखं वाटत असतं, कारण त्याच्यामुळे इथे तिला एवढी मोठी शिक्षा मिळालेली असते. तेव्हा यशचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. तेव्हा तिच्या हाताला आता छाले पडलेले असतात, रक्त येत असतं, तिच्या हाताची सालं गेलेली असतात. तेव्हा इथे लाल भडक हात झाल्यामुळे तिच्या हाताला दुखापत झालेली असते. हे यशच्या लक्षात येतं. यश आता इथे फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो आणि तिच्या हाताला मलम लावून देत असतो. तेवढ्यातच इथे कावेरीला आपल्या वडिलांची आठवण येते. तर इथे कावेरी आणि तिचे वडील हापूस हे दोघेजण खूप मज्जा करायचे, खूप एन्जॉय करायचे. ते दोघेजण इथे समुद्राच्या किनारी जायचे आणि पकडापकडी खेळायचे, एकमेकांच्या मागे धावायचे, पळायचे, मज्जा करायचे. तेव्हा इथे कावेरीच्या पायामध्ये काटा टुपलेला असतो. तो काटासुद्धा ते तिच्या पायातून अलगद काढतात. तिला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत असतात. कावेरीच्या हाताला जेव्हा चटका लागतो तेव्हा ते स्वतः मलम लावताना इथे आता घाबरत असतात. म्हणजे इतका त्यांच्या मुलीवरती त्यांचा जीव असतो, इतकं प्रेम असतं. ती आपल्या जवळ राहावी म्हणून त्यांनी तिचा मंदारबरोबर लग्न करण्याचा विचार केला होता, निर्णय घेतला होता. पण इथे सगळं काही बदलतं. इथे काका निघून जातात. कावेरीच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येतं. त्याचबरोबर तिची मैत्रीण, त्याचबरोबर उदय हे सगळेजण अगदी एकाच दिवशी तिच्या आयुष्यातून निघून जातात. आणि आता ती आलेली असते अशा माणसांमध्ये, जी माणसं तिच्यासाठी एकदम अनोळखी असतात. पण तरीसुद्धा आपल्या मैत्रिणीला काऊला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ती त्या ठिकाणी आता चिकूसाठी राहत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता यश तिच्या हाताला मलम लावत असतो. तेव्हा कावेरीला जाग येते आणि कावेरी उठून बसते. तेव्हा इथे ती म्हणत असते, हे काय करताय तुम्ही? तेव्हा यश म्हणतो, हे बघा तुमच्या हातातून रक्त येते, मला मलम लावू द्या. आणि ती आता आपला हात खेचून घेत असते. तुम्हाला मलम लावायची गरज नाही आहे. हे सगळं तर तुमच्यामुळेच तर झालेलं आहे ना. तुम्ही म्हणून तर माझा पाठलाग करत होता. तुमच्या नजरेत तर मी चोरच होते आधीपासून, बरोबर की नाही? म्हणून तर तुम्ही मला सांगितलंत की मी चोरी केली आहे, मी ते पेंडेंट विकते. तेव्हा यश म्हणतो, हे बघा माझ्याकडून चुकी झाली, माझा गैरसमज झाला होता आणि त्यासाठी मी तुमची माफीसुद्धा मागितली. प्लीज तुम्ही मला आता माफ करा. मी काहीही जाणून बुजून केलेलं नाही आहे. प्लीज माफ करा. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, आता का तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे? सांगा ना, आता का तुम्ही असे वागताय? मगाशी तर सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतात ना. तेव्हा यश म्हणतो, हे बघा ते पेंडेंट सापडले आणि ते चुकून माझ्याच रूममध्ये सापडले. ते कसं आलं, कुठून आलं मला माहिती नाही आहे. पण ते सापडल्यात आणि मला कळले की तुम्ही ते पेंडेंट चोरलेलंच नाही आहे. तेव्हा इथे यश म्हणतो की तुम्ही माझ्यावरचा राग नंतर काढा माझ्यावरती हवं तर, पण आधी तुमचा हात द्या, मला त्याला मलम लावू द्या. तेव्हा इथे म्हणत असतात, काहीतरी चुकतंय का? मी त्या मुलीला ओळखायला चुकते, काहीतरी चुकतंय हे नक्की. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नाही वहिनी, काही चुकत नाही आहे. तुम्ही त्या मुलीला आहे ना अगदी व्यवस्थित ओळखलं आहे. ती मुलगी आहेच तशी, गोड गोड बोलते आणि सगळ्यांना इथे स्वतःच्या नादाला लावते. आता बघा ना, इथे ते पेंडेंट बरोबर यशच्या रूममध्ये कसं काय सापडलं असं म्हणतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आपला यश साधा भोळा, त्यात ती कावेरी इथे उदयची बायको, म्हणजे आपल्या लाडक्या उदयदादाची बायको, म्हणजे ती लाडकी वहिनी झाली ना. म्हणून तर तो तिला तिच्या चुका सगळ्या पोटात घालतो. आता तिने चोरी केली ही गोष्टसुद्धा यशने सांगितली नाही. मी बोलणं ऐकलं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, नाहीतर यशने तर ही गोष्ट लपूनच ठेवली होती ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, वहिनी तुम्ही त्या मुलीला अगदी व्यवस्थित ओळखले. ती मुलगी साधी भोळी नाही आहे, खूपच चालाक आहे. तू जे काही विचार केलास आणि जी काही तिला शिक्षा दिलीस ना, ती एकदम योग्यच होती. बघितलं ना, उदयसुद्धा इथे नाही आहे म्हणून यश तिच्या सगळ्या चुका पोटात घेतो. पण त्याची काही गरज नाही आहे तिला तिची जागा दाखवून देणं हे सुद्धा गरजेचंच आहे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, नाही पण नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तसंही ते पेंडेंट बरोबर यशच्याच रूममध्ये कसं काय सापडलं? काहीतरी गडबड नक्की आहे असं म्हणत असते.
तेव्हा इकडे आता यश म्हणत असतो की हे बघा, तुमचा हात द्या, मला मलम लावू द्या. तुमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे हे मला माहिती आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणालो आहे आणि मलासुद्धा मी सांगितले की तुमची चूक नाही आहे म्हणून. माझा गैरसमज झाला होता कारण मी तुम्हाला सोनाराजवळ फोनवरती बोलताना ऐकलं होतं. मला वाटलं तुमच्याकडे असं काय आहे जे तुम्ही विकणार आहात आणि तुम्हाला पैशांची गरज होती आणि माझं पेंडंट सापडत नव्हतं. म्हणून मला असं वाटलं की कदाचित तुम्ही ते पेंडंट चोरलं नसेल ना आणि म्हणून मी ते सगळं बोललो होतो. मला काहीही जाणून बुजून बोलायचं नव्हतं खरंच आणि तरीसुद्धा तुम्हाला राग आला असेल अजून माझा. तुम्ही मला माफ केलं नसेल तर मी कान पकडून तुम्हाला सॉरी म्हणतो. खरंच प्लीज मला माफ करा. प्लीज मला माफ करा, माझं चुकलं. मी गैरसमज करून घेतला आणि मला तुमचं नाव सांगितलं. तेव्हा इथे आता कावेरी खूपच जास्त इमोशनल होते कारण इथे यश तिला खूपदा सॉरीसुद्धा म्हणतो आणि कान पकडून तिची माफी मागतो. त्यानंतर तिथे आता पट्टी असते. ती इकडे आता दाखवतो आणि म्हणतो, बांधू तुमच्या हाताला, तुमची परमिशन असेल तर. तेव्हा इथे कावेरी त्याच्याकडे बघतच राहते कारण यश खूप चांगला आहे हे तिला कळलेलं असतं. त्यानंतर इथे यमुना म्हणत असते, "मा तू तिला शिक्षा दिलीस ना, हे अगदी बरोबरच केलंस गं. मला तर वाटतंय तिने काय केलं असेल, तिच्यावरती चोरीचा आळ आलाय म्हणजे तिने ते पेंडंट लगेच यशच्या रूममध्ये ठेवलं असेल. मला तर तिच्यावरतीच संशय आहे. यश आपला किती साधा आहे मा, तुला पण माहिती आहे ना." त्याला लगेच वाईट वाटलं. नाहीतर ती मुलगी महाचतुर आहे ती, खूपच जास्त चतुर. तेव्हा इथे सुलक्षणाला आठवतं, तिने जेव्हा कावेरीला बघितलेलं असतं, तेव्हा कावेरी बोललेली असते की इथे पुरुष, स्त्री असं काही नसतं. दोघेही समान आहेत. स्त्रियासुद्धा चंद्रावरती जाता येतच ना आणि असं कुठलं काम आहे जे पुरुष करतो आणि स्त्री करू शकत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे लाठीकाठी खेळणं, लोकांना इथे सडेतोड उत्तर देणं, हा कावेरीचा स्वभाव सुलक्षणाला माहिती असतो आणि म्हणूनच सुलक्षणाला ते सगळं आठवतं आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा यश म्हणतो, तुमच्या हाताला पट्टी बांधून देऊ का? तेव्हा कावेरी आपला हात पुढे करते. तेव्हा यश त्याने आता हाताला मलम लावलेलं असतं आणि तो आता तिच्या हाताला पट्टीसुद्धा बांधून देत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पट्टी बांधून झाल्यानंतर इथे यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही चोर नाही आहेत, पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही कावेरी वहिनीसुद्धा नाही. तुम्ही नक्की आहात तरी कोण हे मी लवकरच आता शोधून काढेन. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की तुम्ही पट्टी बांधून दिलीत त्यासाठी थँक्यू, पण आता तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही प्लीज इथून जा. आधीच माझ्यामुळे या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स सुरू आहेत आणि आता माझ्यामुळे जर तुम्हाला कोणी काही बोललं, तुमचा अपमान केला तर ते मला आवडणार नाही. तेव्हा तुम्ही आता जा. तेव्हा यश म्हणतो, ठीक आहे मी जातो आहे, पण हे बघा प्लीज, तुम्हाला काहीही लागलं ना, अगदी काहीही, तरीसुद्धा तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला आणून देईन. तेव्हा इथे यश गेल्यानंतर कावेरीला आठवतं, ती आता आपले दोन्ही हात आपल्या जवळ पकडते आणि तिला आठवतं ती ज्या वेळेला पहिल्यांदा या घरामध्ये आलेली असते तेव्हा तिच्या साडीचा पदर यशच्या घड्याळामध्ये अडकलेला असतो. तेव्हा यश तो हात आता वरती करतो आणि तिच्या साडीचा पदर काढून बाजूला करतो. त्यानंतर इथे आता चोरी केलेली नाही आहे त्याला कळतं. तेव्हा तो धावत पळत येतो आणि मला सांगतो की मा, यांनी काही केलेली नाही आहे. पेंडंट माझ्या रूममध्ये सापडले. त्यांची काही चूक नाही आहे. त्यांनी विनाकारण शिक्षा भोगलेली आहे. तेव्हा इथे आता कान पकडून यश मनापासून कावेरीला सॉरीसुद्धा म्हणतो. या सगळ्या लहान सहान गोष्टी कावेरीला आठवतात. कावेरीला कळतं की यश मनाने खूपच चांगला आहे. म्हणजे त्याला आपली चूक कळली तेव्हा तो कान पकडून मला सॉरी म्हणायला आला. तेव्हा इकडे आता कावेरीला ते सगळं आठवतं. कावेरी खूपच जास्त इमोशनल होते आणि रडायला लागते. तर पुढील भागामध्ये इथे कावेरी झोपलेली असताना मंदार तिथे तिला मारायला आले असं दिसतं. तेव्हा ती म्हणते, मंदार नको मारू मला, मंदार नको मारू. आणि तेवढ्यातच तिथे यश आलेला असतो. तेव्हा कावेरी यशला मिठी मारते आणि इथे घाबरलेली असते. तेव्हा यश विचारतो की हा मंदार कोण आहे? तेव्हा इथे त्याच्याकडे कावेरी बघतच राहते. त्यानंतर काकांनी इथे चिकूच्या नावाने 1 कोटी रुपयांचं इथे आता काम सुरू करायचं ठरवलेलं असतं. पण त्यासाठी त्याचं बर्थ सर्टिफिकेट हवं आहे. तेव्हा यश म्हणतो, कावेरी तुझ्याकडे असेल ना? तेव्हा कावेरी म्हणते, नाही मला नाही माहिती. तेव्हा यश म्हणतो, तुमच्या गावाकडे असेल आणि जर नाही सापडलं तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊया आणि पुन्हा नवीन बनवून घेऊन येऊया. पण आता तुमच्या गावाला जायचंच, असं आता यश कावेरीला म्हणतो. तेव्हा कावेरीला
खूप मोठा धक्का बसतो, कारण यश तिच्याकडे आता संशयाच्या नजरेने बघत असतो. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच ती घाबरलेली असते.